राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसाच्या कार्यालयीन सुधारणी मोहीम राबवली होती. त्याच्यामध्ये चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांच्या प्रथम क्रमांक आला आहे. 100 पैकी 84.29 गुण मिळाले आहे. सर, पहिले तर आपलं अभिनंदन. आपण प्रथम क्रमांक पटकावला आहे. काय सांगा? धन्यवाद. हे आपला पूर्ण चंद्रपूर जिल्ह्याच्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या एक चांगला रिकॉग्निशन आहे. आपण जो काम केलेलं 100 दिवसामध्ये तो त्याच्यामध्ये घेतलेला श्रम याचा एक रिवॉर्ड आहे आणि या पूर्ण प्रक्रियामध्ये आपल्याला घेतलेला पूर्ण कामाचं एक रिकॉग्निशन आपल्याला आनंद वाटतो. नेमकं काय होतं या 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये? आपल्याला कशाप्रकारे आव्हान होते? 100 दिवसीय जो कार्यक्रम होता हे लोकांना केंद्रबिंदू ठेवून हे कार्यक्रम आखणी केला होता. तो त्याच्यामध्ये पहिला मुद्दा होता की वेबसाईट. तो वेबसाईटच्या अपडेट करणे, त्याच्या चांगल्या रीतीने सुरळीत करणे. दुसरा होता याच्यामध्ये कार्यालयामध्ये असणारा सोयीसुविधा, अभ्यागतांना चांगला सुविधा देणे. त्याच्यानंतर होता लोकांच्या तक्रार वेळेवर निवारण करणे, जो पेंडिंग आहे सर्व डिस्पोज ऑफ करणे ते होता. त्याच्यानंतर होता आपला कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण, त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आणि एआयचा वापर आणि नंतर पूर्ण जिल्ह्यामध्ये गुंतवणूक म्हणजे इन्व्हेस्टमेंट, ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये कारवाई करणे, तो त्यासारखा कारवाई करायचा होता. आणि शेवटचा एक होता नाविन्यपूर्ण उपक्रम. तो त्याच्यामध्ये लोकांना जो सर्व्हिसेस दिले जातात, तो त्याच्यामध्ये काही इनोव्हेशन करून चांगल्या रीतीने कसा सर्व्हिसेस आणि कार्यालयीन पद्धती कसा इनोव्हेशन नाविन्यपूर्ण पद्धतीने करता येतील हे अंतर्भूत होता. तर हे होते जिल्हाधिकारी विनय गोंडा यांनी सांगितलं आहे की ज्या प्रकारे 100 दिवसाचा आराखडा ठेवला होता त्यामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे आणि त्यामुळे कुठेतरी प्रशासनामध्ये एक सुधारणा होणार आहे आणि एक चांगली कामगिरी करणार आहे. निलेश दहाट, TV9 मराठी, चंद्रपूर.